बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। भारतीय बौद्ध महासभेचा भारतीय बौद्ध महासभेचा समता सैनिक दलाचा समता सैनिक दलाचा समता सैनिक दलाचा आपण करतील अशी मी त्यांना विनंती करतो। हार घेऊन या हार महाकावी भगवान गौतम बुद्ध की महाकावी भगवान गौतम बुद्ध की महाकावी भगवान गौतम बुद्ध की धम्मनायक सम्राट अशोक यांच्या प्रतिमेला पुष्प बदंत लागतंय हे पुष्पहार अर्पण करतील अशी मी त्यांना विनंती करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माननीय एम.जी. श्रोते साहेब हे पुष्पहार अर्पण करतील अशी मी त्यांना विनंती करतो। सम्राट अशोकांचा सम्राट अशोकांचा सम्राट अशोकांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यागमूर्ती माता रमाई यांच्या प्रतिमेला माननीय विजयकुमारजी चोरपगार साहेब माननीय प्रकाशजी बोरकर सर माननीय युवराजजी मोरे सर हे पुष्पहार अर्पण करतील अशी मी त्यांना विनंती करतो। त्यागमूर्ती माता रमाई की त्यागमूर्ती माता रमाई की त्यागमूर्ती माता रमाई की आंबेडकर त्याचप्रमाणे ज्यांचा आज स्मृती दिवस आहे त्या आई रमाई यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून भारतीय बौद्ध महासभेच्या विद्यमान संरक्षिका महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्याही कार्याला मी वंदन करतो। भारतीय बौद्ध महासभेचे
राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे सर्व आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्याही कार्याला मी वंदन करतो. तसेच भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार तथा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्याही कार्याला मी वंदन करतो. आज 10 दिवसीय श्रामणेर शिबिर आणि तत्पूर्वी झालेला 2 दिवसाचा समता सैनिक दल शिबिर असा हा एकत्रित कार्यक्रमाचा समारोप आज बडनेरा शहरात भारतीय बौद्ध महासभा शाखा बडनेरा तसेच नांदगाव खंडेश्वर तालुका शाखा जिल्हा अमरावती पूर्वच्या वतीने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. या प्रसंगी धम्मपीठावर उपस्थित पूज्य भंते शाक्यपुत्र राहुल, त्याचप्रमाणे 10 दिवसापर्यंत ज्यांनी आपल्या या संघाचं नायकत्व केलं, बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचं, ते पूज्य भंते नागसेन. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय विभागाचे प्रशिक्षक प्रमुख आदरणीय MD सरोदे साहेब, तद्वतच राज्य संघटक आदरणीय चौर पगार साहेब, तसेच 10 दिवसपर्यंत सकाळी 6 वाजतापासून रात्री 8 वाजेपर्यंत श्रामणेर संघाला प्रशिक्षित करणारे केंद्रीय शिक्षक सिनियर आदरणीय मोरे साहेब यांनाही मी वंदन करतो. त्याचप्रमाणे धम्मपीठावर उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे वर्धा जिल्हाध्यक्ष आदरणीय गायकवाड साहेब, अमरावती जिल्ह्याचे सरचिटणीस तिडके सर, त्याचप्रमाणे महानगराच्या प्रमुख प्रमिलाताई शेंडे, तद्वतच या ठिकाणी प्रामुख्यानं उपस्थित असलेले पश्चिमचे आदरणीय प्राध्यापक डॉक्टर रमेश बडगे, मुरलीधर रायबर्डे सर, या धम्मपीठावर उपस्थित असलेले माजी सभापती महानगरपालिकेचे प्रकाशराव बनसोड सर, या सर्वांना मी मैत्रीपूर्ण जय भीम करून आज खऱ्या अर्थानं अमरावती पूर्वच्या इतिहासामध्ये एका सुवर्ण क्षणाची नोंद झाली आहे. ती म्हणजे गत 1 वर्षापासून कार्यकारिणीसमोर अखंड असा प्रश्न निर्माण झाला होता. वरिष्ठांचे आदेश वेळोवेळी यायचे की श्रामणेर शिबिराचं काय, पण श्रामणेर शिबिराचं काय, BSI मिशन 25 अंतर्गत जे महत्त्वपूर्ण कार्य आहे त्यामध्ये या शिबिराचा प्रामुख्याने उल्लेख होतो. एक वेळ अशी आली होती की जर हे श्रामणेर शिबिर नाही झालं तरी शाखाच बरखास्त करण्यात यावी, अशाही प्रकारचे वरिष्ठांचे आदेश होते. या सर्व गोष्टींचा मार्मिकपणे अभ्यास करून अखेर नाही म्हणता बडनेरा येथील भारतीय बौद्ध महासभा शाखेच्या महिला आणि पुरुष शाखेने, तद्वतच नांदगाव खंडेश्वर तालुक्याच्या शाखेने देखील एक निर्धार केला. आपल्या सर्वांना माहीत आहे, रखरख होऊ नये उपस्थित झाले. त्यापैकी सर्वात वयाने कमी असलेले 3 श्रामणेर देखील या ठिकाणी आहेत. त्यांनी धगधगत्या उन्हामध्ये हे सर्व सहन केलं. हे केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकंदरीत आदेशाचं पालनच त्यांनी केलं असं मला तरी वाटते. एकंदरीत ज्या दिवशी हे निश्चित झालं, अनेक प्रकारचे आव्हानं समोर होते, 40 श्रामणेरांची एकत्रित व्यवस्था होऊ शकत नव्हती, तरी पण त्यातूनही मार्ग काढला. आणि सांगताना मला आनंद वाटतो की या बडनेरा शहरातल्या विहाराच्या संचालकांनी, सरोदे साहेब, आमचा या प्रत्येक विहाराशी संपर्क आहे, कारण रविवार वंदनेचा उपक्रम हा गेल्या 9 वर्षापासून सुरू आहे.
एक रविवार एक विहार आणि हे बडनेराचे सारे कार्यकर्ते सकाळी रविवारी 8 वाजता बाबासाहेबांना मानवंदना देत प्रत्येक विहाराला खर्चाने जातात आणि विहार जोडो अभियान जो 25 कलमी कार्यक्रमात आहे त्या मार्गाने हा प्रवास सुरू असल्यामुळे आम्हाला कुठल्याही विहाराने नाकारलं नाही, उलट त्यांनी भरघोसपणे सहकार्य केलं. सोबतच भोजनदानाचं देखील आमंत्रण प्रत्येकाने विश्वासाने दिलं, ते देखील पार पाडलं. एकंदरीत आज मला सांगताना या ठिकाणी आनंद वाटतो की जेव्हा SSDचं शिबिर झालं त्याही दिवशी आमच्या महिला सैनिक त्या उन्हाच्या तापत्या उन्हात त्यांनी ते प्रशिक्षण पूर्ण केलं आणि आज प्रामुख्यानं एकंदरीत ही वाटचाल विशेषतः बडनेरा शहराचे अध्यक्ष जे आज श्रामनेर म्हणून बसले आहेत त्यांनी प्रामुख्याने 10,000चं देणगी पहिल्यांदा दिली की सर म्हणे शिबिर होईल, आपण पुढे चला. शाखेच्या अध्यक्षांनी हा पुढाकार घेतला. लगेचच लागोलाग अनेक हात पुढे आले, ज्याच्यामध्ये ढोके साहेब असतील, चोरपगार साहेब असतील, त्याचप्रमाणे विलासराव आठवले असतील, डॉक्टर नरेंद्र बोरकर असतील, प्रत्येक ठिकाणचे विहार पुढे आले. वैयक्तिक उद्घाटनाला आदरणीय भंतेजी, शाक्यपुत्र राहुलजी यांचंही प्रबोधन महत्त्वाचं ठरलं, हे मला सांगणं अत्यंत आवश्यक आहे. ज्याच्यामुळे ते सहकार्याचे हात पुढे आले आणि म्हणून मला विश्वास आहे की एकंदरीत हा सर्व प्रवास जिल्ह्याच्या वतीने सुरू असला तरी बडनेरा शहर हे त्यातील प्रमुख घटक आहे, हे मी प्रामुख्याने सांगू शकतो. आणि म्हणूनच बाबासाहेबांची चळवळ आहे, मी अनेकदा सांगतो, ही चळवळ अंधश्रद्धेच्या विरुद्ध आहे. आमच्या भंते वर्गात एकंदरीत जो प्रश्न आहे, मी अनेकदा सांगत असतो, इथे बसलेल्या सर्वांनाच सांगतो की हा एकंदरीत भारतीय बौद्ध महासभेचा प्रकल्प कुणाच्याही भरोशावर नाही, तो केवळ आणि केवळ बाबासाहेबाला मानणाऱ्या विश्वास असणाऱ्या सर्वसामान्य लोकांच्या भरोशावर आहे. म्हणून तुमचाच पैसा, तुमचं श्रम आणि तुमचा सन्मान, म्हणून या ठिकाणी सर्व सन्मान हे सर्वसामान्य लोकांना या ठिकाणी आम्ही दिलेले आहेत. इथे कुठल्याही मोठ्या पदाधिकाऱ्याला, केवळ पदाधिकारी कोणते तर भारतीय बौद्ध महासभेचेच. आणि म्हणूनच हा एकंदरीत प्रवास सुरू आहे. तरी पण सांगताना एक निश्चितपणे काम करताना ग्राउंड लेवलला जेव्हा काम करतो तेव्हा जाणवते. आणि म्हणून मला म्हणायचं आहे, मी अधिक वेळ न घेता, मिशन चलाना कोई खेल नहीं बच्चे का, मिशन चलाना कोई खेल नहीं बच्चे का, यहाँ दम निकल जाता है अच्छे अच्छे का, त्याग बलिदान की कसौटी, फिक्र नहीं कच्चे का, त्याग बलिदान की कसौटी, फील्ड नहीं कच्चे का, सूर्यकांत जनसेवा जनाधार सम्मान है सच्चे का. एकंदरीत या उक्तीप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचा मातृसंस्थेचा प्रवास, राजगृहाकडे सुरू असलेला प्रवास, आमची गाडी ठरलेली आहे. आमची गाडी फक्त राजगृहाकडे जाणारी आहे, तिला रोखता येत नाही. सागराची लाट रोखता येत नाही, वादळाची वाट रोखता येत नाही, उद्याची उगवणारी निळी पहाट रोखता येत नाही, रोखता येत नाही. पुन्हा एकदा आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आजी माझी सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत करतो. समता सैनिक दलाचे पदाधिकारी जेवढे आलेले आहेत त्यांचेही यथोचित स्वागत करतो. थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. सर्वांनी शांत राहा, आपसात बोलू नका. आपल्याला मरेपर्यंत बोलायचंच आहे. विश्व कल्याणाचा मध्यम मार्ग दाखवणारे करुणासागर तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या विचारांना त्रिवार अभिवादन करून, सम्राट अशोक, महात्मा ज्योतिबा फुले या महापुरुषांच्या विचारांना त्रिवार अभिवादन. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या प्रमुख आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर, कार्याध्यक्ष आणि ट्रस्टी, समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष
डॉक्टर भीमराव आंबेडकर, बहुजनांचे वंचितांचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक कार्याला अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे प्रमुख मार्गदर्शक पूजनीय भंते शाक्यपुत्र राष्ट्रीय उपाध्यक्ष पूजनीय भंते नागसेनजी आणि या कार्यक्रमाला उपस्थित असणारे राज्याचे संघटक, विभागीय संघटक आदरणीय विजयकुमार चौरपगार साहेब, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाशजी बोरकर, त्याप्रमाणे केंद्रीय शिक्षक डॉक्टर युवराजजी मोरे, मुकेशजी सरदार, संगीताताई सरदार, मनीषाताई शेंडे, त्याप्रमाणे डॉक्टर रमेश बडगे, मुरलीधर रायबोर्डे, प्रकाश बनसोडे, इंजिनियर विलास साखरे आणि सर्व जिल्ह्याचे तालुक्याचे पदाधिकारी, समता सैन्याचे सर्व सैनिक, मेजर, ऑफिसर आणि या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या माझ्या माता भगिनी, बालबालिका या सर्वांना सविनय जय भीम. जय भीम. नाही आला जय भीम. जय भीम. हमें भीम नाम है प्यारा जो होगा देखा जाएगा. आणि तरी जय भीम म्हणत नाही तुम्ही. हमें भीम नाम है प्यारा जो होगा देखा जाएगा, चले गए जुल्म की यारा जो होगा देखा जाएगा, बहेगा खून की धारा जो होगा देखा जाएगा, अरे ना छोड़ेंगे हम जय भीम का नारा जो होगा. आज या ठिकाणी 40 शामनेर शिबिरामध्ये लोक बसले आणि त्यांनी धम्मग्रहण केला. त्यामध्ये काय 80 वर्षाची मुलं आहेत, माणसं आहेत आणि काही 10 वर्षाची मुलं आहेत, नाही का. फार उशीर केला आणि घ्यायला पाहिजे होतं. 80व्या वर्षी धर्मांतर करून आपल्याला 70 वर्ष झाले, मग तुम्ही धम्माचा प्रचार कधी करणार. तरी अभिनंदन चिवर घेतल्याबद्दल. बंधूंनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 13 ऑक्टोबर 1935 साली नाशिक जिल्ह्यामध्ये येवले मुक्कामी धर्मांतराची घोषणा केली की मी हिंदू म्हणून जन्माला आलो, मात्र हिंदू म्हणून मरणार नाही. आपल्या देशात बऱ्याच लोकांनी घोषणा केल्या होत्या. बाळ गंगाधर टिळकांनी घोषणा केली होती, स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविनच. पण त्यांच्या हयातीत त्यांना स्वराज्य मिळवता आलं नाही. ते 1920 सालीच गेले. सुभाषचंद्र बोसनी घोषणा केली होती, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. पण ते 1945 साली गेले. त्यांच्या हयातीत त्यांना आजादी मिळवता आली नाही. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काळावर विजय मिळवणारे महापुरुष होते. 35 साली धर्मांतराची घोषणा करतात. त्यावेळेला या देशात फार मोठी खळबळ मांडली की बाबासाहेब आंबेडकर कोणत्या धर्मात जाणार. फतेपूरचे निजाम, गुलबर्ग्याचे निजाम, हैदराबादचे निजाम 5 कोटी रुपये, एका निजामाने 15 कोटी रुपये आणले होते. तुम्ही मुस्लिम धर्मामध्ये या, हे 15 कोटी रुपये घ्या, तुम्हाला जमिनी देतो, तुम्हाला घर देतो, तुम्हाला हत्यारे देतो, तुमचं संरक्षण करतो. बरं झालं असता आम्ही मुस्लिम धर्मात गेलो असतो तर जुम्मा के जुम्मा तरी मस्जिद मध्ये गेलो असतो. ख्रिश्चन धर्माचे राजवट होते, ब्रिटिशांचं राज्य होतं. ते तर म्हणत होते रोटी कपडा मकान साऱ्या सुविधा देतो, तुम्ही ख्रिश्चन धर्मामध्ये या. आम्ही ख्रिश्चन धर्मात गेलो असतो तर दर रविवारी चर्चमध्ये गेलो असतो. आता आमच्या बौद्धांचा कोणता वार आहे की त्या वारी सगळे बौद्ध विहारात जमतात? आहे का एखादा वार? नाही. आम्ही कधी कधी बुद्ध शाळेच्या पहिल्या पानावरती एक प्रतिज्ञा आहे की भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहे. या प्रतिज्ञेचा विडंबन केलं की भारत माझा कधी कधी देश आहे आणि सारे भारतीय माझे कधी कधी बांधव आहे. भारत माझा देश कधी असतो? 15 ऑगस्टला भारत माझा देश असतो.
26 जानेवारीला भारत माझा देश असतो, क्रिकेट चालू असलं म्हणजे भारत माझा देश असतो, युद्ध चालू असलं म्हणजे भारत माझा देश असतो, भ्रष्टाचार करताना मात्र भारत माझा देश नसतो, जाते त्याच्या दंगली करताना भारत माझा देश नसतो. तसं आम्ही सुद्धा कधी कधी बुद्ध आहोत. 14 एप्रिलला बुद्ध, बुद्ध जयंतीला बुद्ध, दसऱ्याला बुद्ध, मुलाचं लग्न असलं तर बुद्ध, घरात कुणी मेलं तर बुद्ध, इतर दिवशी बेशुद्ध, असे बरेच बुद्ध आमच्यात आहेत. मग जो बेशुद्ध आहे तो बुद्ध होऊ शकतो का? नाही. आम्हाला बुद्ध कसा हवा आहे? अरे आचरणाने शुद्ध पाहिजे, अरे असा आम्हा बुद्ध पाहिजे, आचरणाने शुद्ध पाहिजे, असा आम्हा बुद्ध पाहिजे. कारण भगवान बुद्धाचा धम्म आचारो परमो धर्म आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केल्यानंतर जगातल्या सर्व धर्माचा, सर्व ग्रंथाचा, सर्व पंथाचा अभ्यास केला आणि तेव्हा बाबासाहेबांचं ठाम मत झालं की माणसाला व्यक्ती स्वातंत्र्य, माणसाला बुद्धी स्वातंत्र्य, माणसाला शील, सदाचार, लोकशाही, मानवता, समता देणारा एकच इजम आहे आणि तो म्हणजे भगवान बुद्धाचा धम्म. बाबासाहेबांनी बौद्ध धम्मच का घेतला? तर या जगात कुणी दैववाद सांगितला, कुणी देववाद सांगितला, कुणी जातीवाद सांगितला, कुणी वर्णवाद सांगितला, कुणी रंगवाद सांगितला, मात्र जगामध्ये भगवान बुद्धाने मानवतावाद सांगितला. या जगात भगवान बुद्ध एकच आहे की त्यांनी मानवतावाद सांगितला. भगवान बुद्धाने माणसाला केंद्रबिंदू मानलंय. भगवान बुद्धाचा धम्म माणसासाठी आहे. इतर धर्मात गेलं तर माणसं धर्मासाठी असतात, परंतु भगवान बुद्धाचा धम्म माणसासाठी आहे. बहुजन हिताय, बहुजन सुखाय, लोकानुकंपाय, आताय हिताय सुखाय, देव मनुष्यानं. देवाचं आणि माणसाचं कल्याण करणारा भगवान बुद्धाचा धम्म आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला तो धम्म दिला. टाळ्या वाजवल्या तरी चालतात बरं. भगवान बुद्धाने माणसाला काय म्हटलंय? असेवनाच बालान पंडितानाच सेवना, पूजाच पूजनीयन एक मंगलम उत्तम. चांगल्याची संगत करा, वाईटाची संगत धम्म मार्गावर आरूढ करा आणि रिकाम्या उलाढाल्या करू नका. वाईटाच्या संगती गेलं तर आपल्याला वाईटच गुण लागतात. म्हणतात ना, ढवळ्याच्या जरी पवळा बांधला वान नाही, पण नाही का? संत कबीर तर म्हणतात, अरे सज्जन को सज्जन मिले हो गए दो दो बात, और गधे को गधे मिले तो हो गए दो दो बात. नाही का? आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं नेहमी चांगल्याची संगत करा. आता आपण कोणाची संगत करायची आहे? आंबेडकर घराण्याची संगत सोडायची नाही. आंबेडकर घराण्याची संगत सोडायची नाही. कारण या 70 वर्षामध्ये धम्म चळवळ जिवंत ठेवली असेल तर त्या आंबेडकर घराण्याने ठेवलेली आहे. अरे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हयात घालवली. भैयासाहेब आंबेडकरांनी 21 वर्ष ही धम्मसभा सांभाळली आणि मीरात आंबेडकरांनी 48 वर्ष ही धम्म चळवळ चालू ठेवली. म्हणून आज हा श्रामनेर संघ दिसतोय तुम्हाला. बाकी लोकांनी काय केलं? बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षाच्या स्टेजवरून सांगितलं की मी आज या समाजरूपी रोगाचं ऑपरेशन केलंय. यांच्या डोक्यातला अंधश्रद्धेचा ट्यूमर काढलाय, यांच्या पोटातला अंधश्रद्धेचा ट्यूमर काढलाय, यांच्या रक्तातली अंधश्रद्धा काढली. यांना टाके सुद्धा मारले. आपल्या संगतीचे 3 डॉक्टर होते. त्यांना सांगितलं की यांना तो रोज पंचशिलेच्या गोळ्या देत चला, आर्य अष्टांगिक मार्गाचा कॅप्सूल देत चला आणि संस्काराच्या मलमपट्ट्या करा, म्हणजे हा रोगी कायमचा बरा होईल. पण आमचे 3 डॉक्टर कोण होते माहित आहे ना? क ख ग. क म्हणजे कांबळे, ग म्हणजे तुमच्या जिल्ह्यातलाच आहे आणि ख म्हणजे चंद्रपूरचे आहे.
यांनी आम्हाला क क ग शिकवलं, यांनी आम्हाला कमलेगड शिकवला, यांनी आम्हाला गवईगड शिकवला, यांनी आम्हाला खोब्रागडे गड शिकवला, यांनी आम्हाला बौद्ध धर्म शिकवला नाही. ही वास्तवता आहे. बौद्ध धर्माची चळवळ आंबेडकर परिवाराने जिवंत ठेवली आतापर्यंत. ही 4थी पिढी आहे. अरे बाळासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट आहेत, ते वकिलासारखे 5-50 हजार वर्षाला महिन्याला कमवतील की नाही? पण बाबासाहेबांच्या चळवळीसाठी त्यांनी हे सगळं सोडलंय. भीमराव आंबेडकर वकील आहेत, इंजिनियर आहेत. आनंदराव आंबेडकर आर्किटेक्ट आहेत, महिन्याला 5-50 हजार रुपये कमवतील. पण जर आंबेडकर घराण्याच्या नातूंनी सोडलं तर बाबासाहेबांची चळवळ चालवायची कोणी? बाकीच्यांनी तर सगळ्यांनी राजकारण केलंय, आणि ते इतकं वाईट राजकारण केलं सगळ्याला माहित आहे. अरे बाकीच्या जातीच्या न्यायाधीश म्हणतात नको विरोध करो, पण आमचे भूषण गवईने मात्र सांगितलं नाही नाही, या आरक्षणामध्ये विभागीय आरक्षण झालंच पाहिजे. काय वाईट केलं होतं? आणि आज आपल्या देशामध्ये ती चळवळ सुरू झाली. महाराष्ट्र शासनाने आपल्या आरक्षणामध्ये उभं कडे लावून दिलं, मांगाला उभं केलं, चांभाराला उभं केलं. हे आपल्याला विसरून चालणार नाही. अरे आमच्या जयभीमवाल्या माणसाने हे करायचं होतं का? बाकीच्यांना करू द्या ना, तुम्ही करायची काय गरज होती? आणि म्हणून महत्वाचं सांगून या ठिकाणी आपण पाहतोय आपल्या देशामध्ये जनगणना सुरू झालेली आहे. मी चोर पगार साहेबाला सांगितलं होतं या वर्षी आणि पुढच्या महिन्यामध्ये जनगणना चालू आहे. आपण सर्वांनी जनगणनेमध्ये धर्माच्या कॉलम मध्ये बौद्ध लिहायचं आहे. हे भारतीय बौद्ध महासभा सांगते, कोणाचंही ऐकायचं नाही. धर्माच्या कॉलम मध्ये बौद्ध धर्म लिहायचं आहे. भाषेच्या कॉलम मध्ये मराठी, इंग्लिश, हिंदी आणि पाली भाषा लिहायचं आहे. आपल्याला पाली भाषा जिवंत ठेवायचं आहे. आणि जातीच्या कॉलम मध्ये मात्र महार लिहायचं आहे. तुम्ही म्हणाल आम्ही बौद्ध आहे, महार कसं लिहायचं? तर ह्या 10 वर्षाच्या जनगणनेमधून तुम्हाला देशाच्या तिजोरीचा वाटा दिला जातो, राजकारणाच्या जागा दिल्या जातात. मग ते पंचायत पासून लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, नोकरी या लोकसंख्येवरती जागा दिल्या जातात. तुम्ही सगळ्यांनी बौद्धच लिहिलं तर आपल्या एससीची संख्या कमी होईल. मला अमेरिकेचं पत्र आलं कोलंबिया विद्यापीठाचं की तुम्हाला अमेरिकन शिक्षणासाठी प्रवेश देण्यात आलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेला जाण्यासाठी भाऊच्या धक्क्यावरती जातात बोटीत बसण्यासाठी. रमाई त्यावेळेला आपल्या छोट्या बाळाला घेऊन आले होते. त्या बोटीचा भोंगा वाजतो, बाबासाहेब बोटीत बसतात, रमाईच्या डोळ्यातून अश्रू येतात. काय म्हणते रमाई? परदेशाला साहेब जाता, पत्र बिगी पाठवा, पण साहेब जपाव आपुल्या जीवा. कोणीच नाही परदेशात सुख दुःखामध्ये देण्यासात. वरचे वर तुम्ही आपली खुशाली पत्रातून कळवा, पण साहेब जपाव आपुल्या जीवा. आमची बाई म्हटली असती अमेरिकेची साडी चांगली आणा, अमेरिकेचे दागिने चांगले असतात, अमेरिकेचे सोनं चांगलं असतात. रमाई काय म्हणायची? सांभाळील घर मी जीव लावून, या लवकर तुम्ही ज्ञानी होऊन. चिंता आमची करू नका हो, विश्वास मजवर ठेवा, पण साहेब जपाव आपुल्या जीवा. पण साहेब जपाव आपुल्या जीवा. बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेला पोहोचतात. 2-4 दिवसांनी रमाईला पत्र येतं आणि पत्रात बाबासाहेब म्हणतात, रामू तुम्हाला बोटीवर निरोप द्यायला आली होती, त्यावेळेला तुझ्या डोळ्याचा अश्रू पाहून माझं पण हृदय भरून आलं होतं. पण रमा, हा विरह आपल्याला सुख देणारा असतो, मोठं करणारा असतो,
मी अग्नीतून धावण्याची प्रतिज्ञा केलेली आहे, तू या वादळाच्या पाठीशी उभा राहा, मला माझ्या वडिलांची प्रतिज्ञा पूर्ण करायची आहे. रमाईला पत्र पाठवतात. रमाई पत्र वाचून आनंदी होते. रमाईचा दीड वर्षाचा पाळणा होता. रमाईला रमेश नावाचा मुलगा झाला होता. 2-3 महिन्यात तो मरण पावला. बाबासाहेब परदेशात, तिकडे मुलगा मरण पावला. रमेश मरण पावलेलं पत्र रमाईने साहेबाला पाठवलं. बाबासाहेब पत्र वाचताना डोळ्यातून अश्रू खाली पडतात आणि म्हणतात, अरे बाळा, त्या बापाला भेटून तरी जायचं, बापाला तोंड तरी दाखवायचं. बाबासाहेब रमाईला म्हणतात, रामा, अगं त्याचं आयुष्य तेवढं असेल, काळाच्या पुढे आपल्याला जाता येत नाही, जाऊ दे, मला दुःख आहे, मी तुझ्या दुःखामध्ये नाही ते हजर नाही. बाबासाहेबांची सावत्राई मरण पावली. भाऊ आनंद मरण पावला. मग बाबासाहेबाला यावं लागलं. त्यांचं कार्य आटोपलं आणि पुन्हा बाबासाहेब अमेरिकेला गेले. पुन्हा इंदू नावाची मुलगी झाली. ती 2-3 महिन्यांनी गेली, तरी नवरा परदेशात. 15 साली बाबासाहेब आंबेडकर MA पास होतात. 17 साली बाबा PhD पास होतात आणि 18 साली बाबासाहेब आंबेडकर मुंबईत येतात डॉक्टरेट घेऊन. 18 साली बाबासाहेब आंबेडकर सिडनेहम कॉलेजमध्ये नोकरीला लागतात. पहिला पगार 450 रुपये. आता आमचा प्राध्यापक किती पगार घेतो? 1.5 लाख रुपये, नाही का? बाबासाहेब प्राध्यापक झाले, त्यांना 450 रुपये पगार. 1 महिन्यानंतर बाबासाहेब आंबेडकर पगार घेऊन आले आणि रमाईच्या हातात दिला. रामू, मोज बरं किती पैसे आहेत. ते म्हणतो, काय साहेब, मी अंगठ्या बहादूर पाहिले, कसं काय मोजणार? आता आमच्या बायकाच्या हातात 50,000 द्या, 5 मिनिटात मोजतील, 10 दिवसात खर्चून टाकतील. रमाईला 450 रुपये मोजता येत नव्हतं. रमाई तो पगार रामजी बाबाच्या फोटो कडायला म्हणतात, बाबा, तुमचा मुलगा प्राध्यापक झाला. आज रमाईचा स्मृती दिन आहे म्हणून ऐकवतोय तुम्हाला. विजूभाऊने मला विनंती केली, रमाईचं चरित्र ऐकलंच पाहिजे, वेळ झालेला आहे, पण नाविलाज आहे, मला तर काय करणार. कारण रमाईचा त्याग तुम्हाला पाहता आला पाहिजे, ऐकता आला पाहिजे. शेवटी बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, हे घ्या पैसे. ते म्हणतात, रामा, अगं तूच मला सांभाळणार आहे, तूच मला जेव घालणार आहे, काय राशीन पाणी भर, काय लागतंय ते बघ आणि उरलेले पैसे माझ्याकडे आणून दे. रमाईने आपल्या 3 नंदा, काय होतो 3 नंद, बाबासाहेबांच्या बहिणींची नावं किती महिलांना माहीत आहे? तुळसा, मंजुळा, गंगा, या 3 बहिणी. या 3 बहिणीला साड्या घेतल्या, चोळ्या घेतल्या, भाज्याला कपडे घेतले, राशीन पाणी भरलं, उरलेलं पैसे साहेबांकडे नेऊन दिले. 15 दिवसांनी रमाईला पैशाची गरज पडली तेव्हा बाबाचा म्हणतात, रामू, अगं मी 2च वर्ष नोकरी करणार आहे, आता एवढे पैसे खर्च करून चालणार नाही. बाबासाहेब रमाईला 50 रुपये देऊ लागले. या 50 रुपयात घर चालवायचं. रमाई 1.5 रुपयाच्या 30 पेढ्या बांधून घ्यायची, रोज 1 पुडी सोडायची, 1.5 रुपये खर्च करायचे. महिन्याला 30-1.5 रुपये खर्च करून महिन्याला 5 रुपये शिल्लक ठेवायचे डब्यामध्ये. तुम्ही स्वतः गल्ल्यात पैसे टाकता. 2000 राशीन झाले की 3000, 1000 गल्ल्यात, 200 रुपये भाजले की 300 रुपये, 100 रुपये गल्ल्यात. काय करता बरं त्या पैशाचं? नवरा कामावून आला की बाय म्हणते, चलन मला कानातली फुलं घ्यायचे. नवरा म्हणतो, माझ्याकडे पैसे नाही. तुम्हाला काय करायचं? माझ्याकडे, तुझ्याकडे कुठले पैसे? ते नाही का दिवाळीला मी भावाकडे गेले होते आणि गाडीचा टाइम झाला, पैसे नवऱ्याच्या पगारातले, नाव मात्र बाहेरचं. बायकांचं असंच आहे, नवऱ्याचं घर, नवऱ्याचं उभं, सगळं सगळं सगळं. पण जात्यावर दळायला बसल्यानंतर एकत्र बाईने नवऱ्यावर कधी ओवी गायली का? कोणावर ओवी गातात? भावावरती. आता तुम्हाला जाती माहीतच नाही, तुम्ही जाता दळतच नाही, पण पूर्वीच्या जमान्यात बाया पहाटे उठून दळायच्या, 5-5, 10-10 किलो बघ स्वयंपाक करायचा, मग कामावर जायचा. आता तुम्हाला आता काय म्हणतात, आमच्या सासू दळून दळून मेल्या आणि आमच्या राज्यात चक्क्या आल्या, नाही का? एक बाई दळायला बसली, हिच्या भावाला गल्लीच्या पलीकडे काय माहीत नाही, हिच्या भावाकडे कुत्र मांजर नाही, पण काय म्हणते, दिल्लीच्या दरबारात माझ्या बंधवाचे घोडे. दिल्लीच्या, हिच्या भावाकडे मांजर नाही, पण म्हणते दिल्लीच्या दरबारात माझे बंधवाचे घोडे.
तिच्या बाजूला हिंदी बोलणारी बाई होती. ती म्हणते तेरे कुछ का गाणं आता है, मुझे नहीं गाणं आता है का. तिने फरफरा जात झाडलं, पाय पसरला. क्या बोली ती, दिल्लीच्या दरबारात तर माझ्या बंधवाचे घोडे, तेरा भाऊ दिल्ली में और मेरा भाऊ गल्ली में. लागली गाणं म्हणाय, जिधर तेरे भाई के घोडे उधर मेरे भाई के घोडे, फिर जिधर तेरे भाई के घोडे उधर मेरे भाई के घोडे. तसं आमचं चाललंय गेले 60 वर्षामध्ये. रमाई ते जमा झालेले पैसे बाबासाहेबाला पुस्तकाला पैसे कमी पडले तर लिहून द्यायचे. रमाई म्हणायचे, खरंच तुझ्यासारखी पत्नी मिळाली म्हणून मी आज कीर्ती चक्रावरती पोहोचलो. हळूहळू दिवस जात होते. रमाईला बायका चिडवायच्या, काय ग रमा, तुझा नवरा डॉक्टर आहे, वकील आहे आणि तुझ्या अंगावर एक सोन्याचा मणी नाही. तेव्हा रमाई म्हणायची, या देशातला 7 कोटी समाज माझ्या पतीला बाबा म्हणतो, म्हणजे मी त्यांच्या आई आहे. आम्हाला या 7 कोटी लेकराचा संसार सुखी करायचा म्हणून आम्ही आमच्या सुखाचा बळी देतो. काय म्हणायचे रमाई, अगं सोन्याचा दागिना घरात कडकी आली की वाण्याच्या दुकानात जातात, पण कंपाळाचं कुंकू आणि काळं मणी कोणी बाजारात विकत घेतं का, नाही घेत. आणि मग रमाई त्या बायकांना म्हणायची, अगं तुम्ही सजवा खुशाल दागिन्यान गळा, तुम्ही सजवा खुशाल दागिन्यान गळा, अखंड राहू माझा कुंकवाचा टिळा, अखंड राहू माझा कुंकवाचा टिळा. सुखी आहे माझा हा संसार ग, फिका वाटे त्या पुढे शिनगार ग, येथे बहरलेला सदा मायेचा मळा, अखंड राहू माझा कुंकवाचा टिळा. आता हॉलमध्ये बसलेल्या किती बायकांच्या कंपाळाला कुंकू आहे, हात वर करा. कंपाळाला कुंकू असलेल्या बायकांनी हात वर करा. अरे एकाही बायकाच्या कंपाळाला कुंकू नाही. काय आला तर टिकली, टिकली तर टिकली, नाही तर बऱ्याच टिकल्या बाथरूमला चिकटलेल्या आहेत, बघ बाबा वास घेत. पण चांगला आहे, चांगला आहे. आम्ही तर 2004 साली निर्णय घेतला, हिरवी साडी हिरवी टिकली, पिवळी साडी पिवळी टिकली, निळी साडी निळी टिकली, सफेद साडी सफेद टिकली. लाल टिकली का लावायची बरं, तुम्हाला का माहित आहे? कोणाला माहित आहे कुंकवाचा रंग लाल काय? काय माहित नाही. जिधर तेरे भाई के घोडे उधर मेरे भाई के घोडे. कुंकू ही जिवंत नवऱ्याची निशाणी नाही, लक्षात ठेवा. आणि काळमणी मंगळसूत्र नाही. ज्या वेळेला मण्याचा कारखाना नव्हता तेव्हा जनावराच्या केसाचे रशी वळायचे आणि त्या मुलीच्या गळ्यात ती रशी घालायचे, म्हणजे ही कोणाची तरी बायको आहे, म्हणजे तिला दुसरी कुणी मागणी घालत नव्हता. काळे मणे आले म्हणून ती मण्याची पोत आली आणि तिथे आता 2 वाट्या आल्या आहेत ना. सगळ्यांच्या गळ्यात 2 वाट्याचं मंगळसूत्र आहे ना, आहे ना. मग नवरा एकूण 2 वाट्या का बरं? कोणाला माहित 2 वाट्या का घालतात? आता भारतीय बौद्ध महासभेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने प्रत्येक महिलेने लक्षात ठेवायचं, त्या 2 वाट्या मोडायच्या आणि अशोक चक्र करायचंय. बघा त्या 2 वाट्यामध्येच हे अशोक चक्र होत आहे. नवरा मेल्यावर सुद्धा तोडायची गरज नाही. आणि जर नवरा मेल्यानंतर मंगळसूत्र बायका म्हणतात, काही लाज आहे का, नवरा मेल्यान मंगळसूत्र घालून मिरवतील. पण हे अशोक चक्र घालायची तोडायची गरज नाही. त्यात काळं मणी टाका, चैन टाका, सफेद मणी टाका, काळं मणी घालायचंच नाही. ते काळं मणी गुलामगिरीचं प्रतीक आहे. आता या हॉल मधल्या अर्ध्या बायकांच्या गळ्यामध्ये काळ्या मण्याचंच मंगळसूत्र असतील. तुम्ही कधी बौद्ध होणार? मीरा आंबेडकरांनी 2004 साली सांगितलं, काळ्या मण्याचं मंगळसूत्र घालायचं नाही, 2 वाट्या घालायच्या नाही. तरी आमच्या बायका सोडतच नाही. जिधर तेरे भाई के घोडे उधर मेरे भाई के घोडे चालूच आहे. रमाई त्या बायकांना काय म्हणायची, सगळी जर्मलची भांडी लाकडाच्या चुलीवरती रमाई स्वयंपाक करायची. पण काय म्हणायची, महाल वाटे माझी खोली मला, कधी गर्वाची भाषा न आली मला, त्यांच्या संगतीची संस्कृती आली फळा,
अखंड राहो माझा कुंकवाचा टेळा. आताच्या आमच्या बायका नवरा इंटरॅक्ट झाला की नवऱ्याला म्हणतात, साहेब आपलं जॉईंट खातं खोला बरं बँकेत, तुमचं कमी जास्त झालं तर मला अडचण येऊ नये. बरोबर आहे, पेन्शन काढायला. रमाईला बायका म्हणायचं, रामा अगं तुझ्या नावावर काय साहेबांनी पैसे विकत ठेवलेत का बँकेत? ते म्हणायचं, अगं एवढा मोठा साहेबच माझ्या नावावर आहे, माझ्या नावावर पैशाची काय गरज आहे, साहेब माझ्या नावावर आहे. काय म्हणते रमाई, एवढं माझ्या खात्यावर व्हावं जमा की शोभे भीमरावा करो खर रमा. अर्धंगिनीचा मान मज मिळो हरस्थळा. अखंड राहो माझा कुंकवाचा टेळा. तुम्ही सजवा कुशाल दागिन्यान गळा. अखंड राहो माझा कुंकवाचा टेळा. शेवटी रमाई म्हणते, त्या अमरावतीमध्ये बडनेरामध्ये मोठा धम्ममेळा होईल आणि त्या हॉलमध्ये सरोदे गुरुजी सारखे तुमचं गुण गातील. गुण त्यांचे गातील पंडित ग. हे कार्य चालू राहील अखंडित ग. साक्षीला झेंडा फडकेल आकाशी निळा. अखंड राहू माझा कुंकवाचा टिळा. रमाईच्या बायकांना वाटायला व्हायचं, बायका त्या बायका एकाने नांदच असेल तिला नांदवायला लावतील, एकाने नांदच असेल तिला पळवून लावतील. शेवटी रमाईला चिडवलं. बाबासाहेब रमाई बाबासाहेबकडे जाते, म्हणते, साहेब अहो सगळे बायका मोठे मोठे दागिने साड्या घालून येतात, माझ्या अंगावरती एक तरी दागिना आहे का हो? बाबासाहेब करायला एक मोठी केस मिळाली होती 3,000ची, म्हणजे आजची 30-25 लाखाची. बाबासाहेब बाजारात दिले, रमायला एक साडी आणली, दागदागिने कानातले नाकातले गळ्यातले सगळे. आणि दुसऱ्याच म्हणतात, रामू आपल्याला कार्यक्रमाला जायचं, हे सगळे दागिने घाली साडी नेस आणि बायकाला दाखवून देऊ आमच्याकडे दागिने आहेत म्हणून. बाबासाहेबाला नाश्ता दिला. बाबासाहेबांनी कुंकवाचा कर्ण आपल्या टेबलात दडवून ठेवला. रमाईने साडी नेसली, एक दागिने घातलं सगळे आणि कुंकू लावण्यासाठी कर्ण शोधायला लागली. कुंकवाचा करंडा नाही, रडकुंडीला आली. बाबासाहेब हसतात. ते म्हणतात, काय ग रामू, अहो माझा कुंकवाचा करंडा दिसत नाही. अगं एवढे मोठे दागिने घातले, साडी घातली, आता कुंकू नसलं तर चालत नाही का? नाही, त्या कंपाळाला कुंकू नसलं तर दागिन्याला काय किंमत आहे? रडायला लागली. आणि काय म्हणते रमाई बाबासाहेबाला, नको हे कांचन अंग भूषवाया, हवे मला कंपाळीचे कुंकुपती राया. दागिने घ्यावो घ्या, दागिने घ्यावो घ्या, ते चंद्रबिंब आबाळाला शोभते, कंपाळाला कुंकू तसे लागते. जसे ते गगनासे धरतरीला छाया, हवे मला कंपाळीचे कुंकुपती राया. दागिने घ्यावो घ्या, हट्ट धरून मागिल म्या मागण, टोपलं भरून आणलं तुम्ही दागिन. तुम्ही ते वचन न जाऊ दिले वाया, हवे मला कंपाळीचे कुंकुपती राया. दागिने घ्यावो घ्या. बाबासाहेब टेबलातून करणं काढतात. अगं रामू मी तुझी टिकल केली नाही. झालेला तो 22 साली आजारी पडला. रमाईकडे पैसे नाही, तारांबळ झाली. बाबासाहेबांनी ठेवलेले पैसे संपले. रमाईने मुंबईमध्ये डोक्यावरती पाटी घातली आणि शेण वेचायला सुरुवात केली. मुंबईमध्ये रमाई गवऱ्या थापू लागली, लाकडाच्या साली आणू लागली. रात्रीच्याला जायची आणि रात्री असतानाच यायची. लोकांनी नाव ठेवू नये, नवरा आम्ही केली बायको गौऱ्या इथे. शेवटी बाबासाहेबांना पत्र पाठवलं की साहेब गंगाधर आजारी पडला. बाबासाहेब म्हणतात, रामू घरातली भांडी दागिने कपडे वीट, पण गंगाधरला वाचव. उधारीच्या डॉक्टरने उधारी थकली म्हणून औषध द्यायचं बंद केलं. म्युन्सिपाल्टीच्या दवाखान्याने फरक पडाना.
शेवटी औषध वाचून 1922 साली गंगाधर नावाचा मुलगा मरण पावला. त्या गंगाधरला कपडा नवीन आणायला रमाईकडे पैसा नाही. तिने आपल्या अर्ध्या साडीचा पदर फाडला आणि त्या तुकड्यामध्ये गंगाधरचं शरीर लपेटलं आणि दफन करायला दिलं. 2-4 दिवसांनी कार्यकर्त्यांनी 240 रुपये जमा केले आणि रमाईला म्हणतात हे तुम्हाला मदत म्हणून आम्ही आणलेत. रमाई म्हणते नाही, आपला समाज गरीब आहे, हे पैसे समाजाच्या कामाला लावा, माझा संसार मी माझा चालवीन, अशी स्वाभिमानी रमाई होती. ते लक्षात आपण घेतलं पाहिजे. शेवटी बाबासाहेब आंबेडकर 23 साली बॅरिस्टर होऊन मुंबईमध्ये येतात. सगळे लोक बाबासाहेबांच्या स्वागताला त्या बंदरावरती जातात. रमाई म्हणते आपण पण गेलं पाहिजे, पण सगळ्या साड्या फाटल्या. 2-4 वर्षात फार ताळमळ झाली होती. साड्याला ठिगळं जोडली होती, गाठी बांधल्या होत्या. शेवटी 20 साली शाहू महाराजांनी बाबासाहेबाला कोल्हापुरी फेटा बांधला होता. तो फेटा रमाईने कपाटातून काढला आणि फेटा साडी म्हणून नेसली. आज आमच्या बायकांना साड्या ठेवायला कपाट कमी पडतात, इतक्या साड्या. रमाईचा विचार केला कधी? दिवाळीला साडी, राखी पौर्णिमेला साडी, नाही का संक्रांतीला नवी साडी. नवरा बॅरिस्टर झालाय, रमाई नेसायला साडी नाही. रमाईने 2 रुपयाचा हार घेतला, ती फेटा साडी म्हणून नेसली आणि काय म्हणते, जावे धन्याच्या स्वागताला पण साडी नाही चांगली नेसायला. पित्याचं स्वप्न केलं या खरं, झाले माझे धनी बॅरिस्टर. कोर्टात ऐटीत बसायला पण साडी नाही चांगली नेसायला. उपास तापास घरात काढी, साडीला एक एक थिगळ जोडी. लोक जरी लागले तर हसायला पण साडी नाही चांगली नेसायला. शेवटी रमाई जाते, बाबासाहेबांच्या गळ्यात हार घालते आणि त्यांच्या पायाला हात लावते आणि अश्रू ढाळते. लोक म्हणतात आई साहेब तुम्ही अगोदर का आला नाही? बरं सगळ्याच्या शेवटी गेला आणि तुम्ही बाबासाहेबांच्या चेहऱ्याकडे पाहिलं नाही. ते म्हणते ते माझे पती आहे, मी तर त्यांच्याकडे कधी पाहिन, पण या समाजाला त्यांचं दर्शन व्हावं म्हणून पहिल्यांदा मी समाजाला पाठवलं आणि मग मी शेवटी गेली. मग तुम्ही त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं नाही. माझी त्यांना दृष्ट लागू नये म्हणून मी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं नाही, म्हणून मी त्यांच्याकडे पायाकडे पाहिलं. बोला काय म्हणणं आहे तुमचं? ती रमाई घरी आले, बाबासाहेबाला फ्रेश झालं, नाश्ता पाणी दिला आणि रमाई बाबासाहेबाला म्हणते साहेब माझं चुकलं, मी गंगाधरला वाजवू शकलं नाही. बाबासाहेबांनी रमाईला मिठी मारली आणि म्हणतात रामू अगं तुझं दुःख, खरा तर गुन्हेगार मी आहे. मी बाप असताना मी तुला मदत करू शकलो नाही, तुझं काय चुकलं नाही, मी तुझा गुन्हेगार आहे. दोघंजण रडले, आपलं अंतःकरण खुलं केलं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा आपल्या कामाला सुरुवात केली. 1924 साली रमाईला राजरत्न नावाचा मुलगा झाला. बाबासाहेब आंबेडकर त्या राजरत्नाला इतके जीवापाड प्रेम करायचे. बाबासाहेबांची डुप्लिकेट कॉपी, झेरॉक्स कॉपी असा. रामू राजरत्न भाई सोडू नको, कोणाची दृष्टी लागेल, त्याच्याकडे लक्ष ठेव. इतकं करून बाबासाहेब आंबेडकर त्या राजरत्नाला जपायचे. राजरत्न झाल्यानंतर रमाईची तब्येत जरा खराबच झाली होती. एक दिवस रमाई बाबासाहेबला म्हणते साहेब अहो माझे वडील पंढरपूरचे भक्त होते, मला सुद्धा विठ्ठलाच्या दर्शनाला जायचे. बाबासाहेब म्हणतात अगं रामू, जो देव कुत्री मांजर जनावर आपल्या देवळात घेतो, पण आम्ही माणसासारखी माणसं असताना मला देवळात येऊ जात नाही, त्या पंढरपूरच्या विठ्ठलाला आपण देवळाच्या कशासाठी जायचं? अगं मी तुझ्यासारखं असं एक पंढरपूर निर्माण करेल की त्या पंढरपुरात कोणी आरती नसेल, कुठली काकड आरती नसेल, टाळ मृदुंग नसेल आणि तिथं कोणी वारकरी जन्माला येणार नाही. तिथं डॉक्टर, वकील, इंजिनियर जन्माला येतील. मिलिंद महाविद्यालय आणि आंबेडकर कॉलेज उभा केलं आणि नागपूरची दीक्षा उभा केली. तेव्हा बाबासाहेब म्हणतात आज माझी रामू पाहिजे होती, आज माझी रामू पाहिजे होती. तिला सांगितलं असतं हे आपलं पंढरपूर आहे, हे मिलिंद महाविद्यालय आपलं पंढरपूर आहे, हे आंबेडकर कॉलेज आपलं पंढरपूर आहे. इथं वैज्ञानिक जन्माला येतोय, इथं डॉक्टर, वकील जन्माला येतोय, इथं टाळकरी आणि माळकरी जन्माला येत नाही.
नको जाऊ रमग त्या पंढरपुरे. बाबा साबळेकर म्हणतात, करू निर्माण आपण तुझी पंढरी, नको जाऊ रमग त्या पंढरपुरे, नको जाऊ रमग त्या पंढरपुरे. ओढ पंढरीची लागली तुझ्या गमना, बंद देवळात जाण्याचे दलित जना. अग बंदी देवळात जाण्याची दलित जना, घेतले नाही देवळात आपल्या कधी. चोकोबा विठ्ठलाचा तो भक्त जरी, नको जाऊ रमग त्या पंढरपुरे. नव्या पंढरी मध्ये जात पात नसल, बंधू भावाची ज्ञानाची प्रेरणा असल, बंधू भावाची ज्ञानाची प्रेरणा असल. विज्ञानाची शिदोरी मिळेल जना, अग सारे जातील प्रगतीच्या. बरं आम्ही मांसाहारी, तर देव आहे आम्हाला सगळे मांसाहारी खाणारे, एकही देव आम्हाला शाकाहारी नव्हता. आणि त्या देवाच्या देवळात कुत्री मांजर जाणं आम्हाला जाता येत नव्हतं. आणि म्हणून बाबा साबळेकर म्हणतात की आता त्या देवाच्या देवळात आपल्याला जायचं नाही. रमाई माघार घेते आणि बाबासाहेबांचं ऐकते. शेवटी 30 साली बाबा साबळेकरांनी हिंदू कॉलनीमध्ये 2 प्लॉट घेतले होते, एक 4 मीनार आणि एक राजगृह. आज आमच्या एका साहेबांचं घर पाहून, राजगृह पाहून मला आठवण झाले नाही का. काय नाव त्यांचं? पेटकर, भटकर, आर.के. भटकर यांनी आपल्या घराचं नाव राजगृह ठेवलेलं आहे. बाबा साबळेकरांनी ते राजगृह बांधून 31-32 साली पूर्ण केलं आणि त्या राजगृहामध्ये जायचं होतं. रमाईने सगळ्या लोकांना निमंत्रण दिले. रमाईने आरती केली बाबासाहेबला ओळायला, पण बाबासाहेब कार्यकर्त्याबरोबर दुसऱ्या दरवाजाने वरती गेले आणि ते म्हणतात, काय साहेब मी तुम्हाला ओळाय दारात उभा राहिले आणि तुम्ही कुठल्या दाराने गेली? ती म्हणतात, ओळायचं असेल तुझ्या सासऱ्याला ओळ, ही सारी पुण्य आहे त्यांची आहे, रामजी बाबाची. बाबासाहेब म्हणतात, बाबा आज तुम्ही असते तर आपण 10-10 घरात राहिलो, आज 3 माळ्याचा बंगला आहे आपला. बाबासाहेबांच्या डोळ्यातून पाणी आलं. शेवटी 26 साल उजळलं आणि राजरत्नाला निमोनिया झाला, डबल निमोनिया झाला. बाबा साबळेकर कोर्टात गेले होते. शंकरला रमाई सांगितलं, जा साहेबांना सांग राजरत्नाला जास्त झाले. 19 जुलै 1926 साली बाबा साबळेकर अर्ध्या दिवसांनी रजा काढून आले आणि त्या 19 जुलैला राजरत्न बाबासाहेबांच्या मांडीवरती प्राण सोडतो. रमाई तर गडबडायला होती, आतापर्यंत 4 लेकरं आपली गेली. बाबा साबळेकर त्या राजरत्नाचा देह सोडत नाहीत, जतन करायला, दफन करायला. नाही नाही रे, राजरत्न झोपलाय, नका नेऊ. बाबासाहेब रडतात, कार्यकर्ते जबरदस्तीने नेतात. बाबा साबळेकरांनी तेव्हापासून घर सोडलं, दामोदर हॉलमध्ये ऑफिस घेतलं आणि तिथेच राहू लागले. रमाई म्हणते, साहेब घरी काही येत नाही. तेव्हा बाबासाहेब रडतात आणि म्हणतात, रामन अगं मी त्या घरात आलो तर मला राजरत्न धुळधुळा पळालेला दिसतो, मला राजरत्न तिथं दिसतो म्हणून मी येत नाही. 27 साली बाबा साबळेकरांनी महाडचा सत्याग्रह केला. सगळी माणसं महाडच्या चौदार तळावर येतात. रमाई म्हणते, साहेब आम्ही येऊ पाहू तिकडे लक्ष्मीबाई आम्ही, तुम्ही काय करणार? अहो आम्ही तिथं पाहू द्या मला, आता साहेब जाऊ द्या मला, आता साहेब जाऊ द्या मला. भेटवी ना तुमच्या हे डोळे मिटे ना, प्राण पुढे तून माझ्या हटेना. मी 9 कोटीची आई, ही तुमचीच पुण्याई, तुमचे दर्शन घेऊ द्या मला, आता साहेब
जाऊ द्या मला. सोडून जाते मी मृत्यूच्या गावा. आतापर्यंत आपली 4 लेकर आपण मातीत गाडले. राहिला आपला यशवंत. आता तुम्ही त्याचे आई व्हा आणि तुम्ही त्याचे बाप व्हा. सोडून जाते मी मृत्यूच्या गावा. माझ्या यशवंता काळजात ठेवा. मृत्यूने केली घाई तुम्ही व्हावे त्याची आई. जीव लावून जपाव मुला. आता साहेब जाऊ द्या मला. आला मृत्यू मधला न्याया थांबविले तुम्हा बघाया. डोळे भरून पाहू द्या मला. आता साहेब जाऊ द्या मला. रमाई म्हणते मी जगातली सर्वात सौभाग्यवती बाई आहे. बऱ्याच बायकाला आपलं कुंकू गमावं लागतं, पण मी तुमचा. आणि रमाई साहेबाला म्हणते साहेब तुम्ही कुंकूचा कर्ण दडवून ठेवला होता आणि मला तुम्ही कुंकू लावलं, तसं आता मला तुम्ही शेवटचं कुंकू लावा, मग मी आनंदाने प्राण सोडू. काय म्हणते रमाई? सौभाग्य कुंकुमी घेऊन जाते. नावाचे तुमच्या लाभले मला ते. मी जगात ठरले महान थोर सौभाग्याच लेन. पण लावा कुंकू लिहू द्या मला. आता साहेब जाऊ द्या मला. शेवटी रमाई म्हणते मारुतीवाणी गुण तुमच्या गातील. तुमच्या बरोबर नाव माझ घेतील. म्हणतील गेली रमाई कोटी लेकरांची आई. दुःखी सागरी नाहू द्या मला. आता साहेब जाऊ द्या मला. रमाई साहेबाचं डोळे पुसण्यासाठी हात वर करते, तसाच खाली हात पडतो. आणि 27 मे म्हणजे आजची तारीख आहे. आज रमाईच्या मृत्यूला 91 वर्ष पूर्ण झाले. आजच्या दिवशी रमाईचं सकाळी 9 वाजता निधन झालं. तो वेळ ती संधी साधून आज या जिल्ह्याने रमाईच्या स्मृती दिनानिमित्त या शिबिराचा समारोप ठेवला आणि रमाईला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठेवली. प्रत्येक वर्षी याच तारखेला समारोप राहील आणि अशीच शिबिरं होतील. पुढच्या वेळेला प्रत्येक वार्डात महिलांचं एक शिबिर लावा आणि त्या शिबिराचा समारोप सुद्धा याच दिवशी झाला पाहिजे. महिलांना मंजूर आहे का? मग आपल्या आपल्या वार्डामध्ये महिला शिबिराची तयारी करा. तुम्हाला काय असं टकलं होऊन बसावं लागत नाही. फक्त दुपारी 2 वाजता येतं आणि संध्याकाळी घरी जायचं. चालेल ना? शेवटी रमाईचं निधन झालं. रमाईचं प्रेत पडलेलं आहे. सगळे लोक बाजूबाजूला जमा झालेले आहेत. लोक म्हणतात साहेब बाजार आणायचा आहे. कोण म्हणतात रमावती सौभाग्य होती, हिरवा चुडा आणा, हिरवी साडी आणा. बाबाचा म्हणतात माझ्या रामूला सफेद साडीच आणा हो, तिला सफेद साडी चांगली दिसायची. लोक बाजारला गेलेत आणि बाबासाहेब आंबेडकर रमाईच्या प्रेतापाशी बसले. रामू अगं तू 6 वर्षे असताना तुझी आई मरण पावली. मी 6 वर्षाचा असताना माझी आई मरण पावली. तू मला आईची आणि आत्याची आठवण येऊ दिली नाही आणि आता शेवटच्या क्षणी तू सुद्धा चालली. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर रमाईच्या प्रेताला उद्देशून म्हणतात अगं क्षणो क्षणी तो जपुनारी मज कठोर कशी झाली रमा तू सोडून का गेली. रमा तू सोडून का गेली. या जिवड्याची सोडून साथ लोटिले मजला दुःखी डोहात. आई पाठी चिंता माझी आई परी केली रमा तू सोडून का गेली. मजसाठी जे झिजले कण कण हरवून बसलो ते हळवे मन. तू गेल्याने धरणी आकाश
होई वर खाली रमा तू सोडून का गेली. संसाराचे वाहून ओझे स्वप्न खरे तू केलेस माझे. कष्ट उपसता तू घामाने झालीस ग ओली रमा तू सोडून का गेली. तुझं हे मरणाचं वय नव्हतं, तुझं हे मरणाचं वय नव्हतं. आणि मग काय म्हणतात बाबासाहेब आंबेडकर, रमा तुझं मरणाचं वय नव्हतं तरी तू मला सोडून झाली. अकाली गेलीस मनात खंत, अकाली गेलीस मनात खंत. कसे समजावू हा रडे यशवंत, कसे समजावू हा रडे यशवंत. गोजिरवाले बाळ तुझे तू त्याची वेली रमा तू सोडून का गेली. आपण 10 बाय 10च्या झोपडीत राहिलो. आज आपल्याला 3 माळ्याचा बंगला आहे, गाडी आहे, माडी आहे, वज होईपर्यंत दागिने. आजही रमाईचे दागिने मीराताई आंबेडकरांकडे आहे. आजही रमाईचा संसार आहे. त्या राजघरामध्ये खालच्या तळाला कधी बघायला आला तर तुम्हाला रमाईचा संसार बघायला मिळेल. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, आठवणी तव जळती उरात राहू कसा मी या राजगृहात. तू सोडून का गेली रमा तू सोडून का गेली. माणसं आलेले आहेत. रमाईची प्रेत आता राजगृहावर निघाली, वरळीच्या मशानभूमीत गेलेली आहेत. यशवंताने आणि मुकुंदाने रमाईला अग्निदान दिली. अग्नीच्या ज्वाला भडकत आलेल्या आहेत. बाबासाहेब अचानक उठतात आणि म्हणतात, रामू अगं मी पण आलो तुझ्या बरोबर. रमाईच्या चितेत उडी टाकायला बाबासाहेब आंबेडकर जातात. कार्यकर्ते धरतात. दुसऱ्यांची रमाईची अस्थी सावडायला येतात. बाबासाहेब अस्थी गोळा करतात आणि म्हणतात, रामू अगं काल तू इथं होती, आता कुठे गेली. घरी गेल्यावर शंकरला म्हणतात, शंकर जा न्हाव्याला बोलवून आण. सूट बूट कोट घालतात, भबी कपने घालतात आणि एका खोलीमध्ये बंद करून घेतात. 3 दिवस बोलत नाही, चालत नाही, अन्न नाही, पाणी नाही. कार्यकर्ते धडका घेतात. शेवटी दुपारी अचानक झोप लागते आणि त्या स्वप्नात रमाई येते आणि म्हणते, साहेब मी म्हणाले होते ना तुम्हाला, तुमच्या एकट्या रामूसाठी तुम्ही रडायचं नाही. तुमच्या पाठीमागं कोट्यावधी दलित समाज तुमच्याकडे देवासारखा बघतोय. तुम्ही जर एकट्या रामूसारखे दुःखी झाला तर या समाजाचा उद्धार कुणी कराल. उठा, माझी शपथ आहे. आता जगायचं तरी यांच्यासाठी आणि मरायचं तरी यांच्यासाठी. बाबासाहेब धडकन उठतात, दरवाजा उघडतात आणि म्हणतात, माझी रामू आली होती आणि तिने सांगितले जगायचं तर तुमच्यासाठी आणि मरायचं तर तुमच्यासाठी. आता मी तुमच्यासाठी जगणार आणि तुमच्यासाठीच मरणार. जाता जाता बाबासाहेबांना सुद्धा रमाई तुमच्यासाठी जगायला सांगून गेली, तुमच्यासाठी मरायला सांगून गेली. अशी ती रमाई, त्या रमाईचा 91वा स्मृती दिन आज एकट्याने होत आहे. मी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचा राष्ट्रीय सचिव, केंद्रीय प्रशिक्षण विभागाचा उपप्रमुख या नात्याने आदराची आदरांजली, श्रद्धेची श्रद्धांजली अर्पण करतो. या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान.